मित्रांनो, तुम्ही Instagramला पाहिलं असेल की जे फोटो असतात त्याच्यावरती जे कॅप्शन टाकतात ते कसे टाकतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचे ट्युटोरियल आणलेलं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पण तशा वेळेस जर फोटोवरती कॅप्शन टाकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि लाईक पण ह्या व्हिडिओला करून ठेवा. आणि असे तुम्हाला ट्युटोरियल अजून पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले ना ह्यामध्ये आपण बेसिक सांगणार आहे, ठीक आहे. म्हणजे जर ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तुमचा तर अजून आपण ह्याचा पार्ट 2 आणूया. अजून जे ॲडव्हान्स आहे म्हणजे जे खतरनाक कॅप्शन असतात ते पण आपण सांगूया. तर जसा ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स येईल तसा आपण व्हिडिओ पुढचा बनवूया, ठीक आहे. तर आता आपल्याला काय आहे सिम्पली, तर हा आपले कॅप्शन बनवण्यासाठी इथे एक ॲप्लिकेशनची गरज लागेल. त्याचं नाव आहे पिक्सलॅब. अशा इथून असेल ॲप्लिकेशन, इथून सिम्पली घ्यायचं आहे तुम्हाला. आणि ॲप्लिकेशन घेतल्यानंतर ओपन करायचं अशा प्रकारे. ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिम्पली ते 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचं. इमेज साईजचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला ना सिम्पली 12 इंची तिथं आपल्याला 10 इंची करायची अशा साईज. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला 1350 करायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ही जी आपली साईज आहे ती बसून जाईल पोस्टची जी Instagramला पाहिजे ती, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करायचं. पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे ते फोटो आहे तो सिलेक्ट करून इथून ॲड करायचं अशा प्रकारे. आणि हे जे टेक्स्ट आहे इथून डिलीट करून टाकायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एमध्ये आल्यानंतर टेक्स्टचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा एडिटवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचं जे कॅप्शन असेल इथून तुम्ही टाईप करू शकता. तर मी इथे ऑलरेडीच आहे ना, ठीक आहे. इथे कॉपी केलं तर इथून आपण पेस्ट केलं आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आपलं जे कॅप्शन आहे इथून म्हणजे डायलॉग आहे ते इथून होऊन जाईल. म्हणजे तर इथून आपला जो डायलॉग आहे अशा वेळी तो येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्या इथे साईज आहे त्यावरती क्लिक करायचं. साईज आपल्याला अशा वेळी ठेवायची. आणि ही जी लाईन आहे आपल्याला अशा वेळी न्यायची ओढत, म्हणजे मध्यभागी एका लाईनीत होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे ना ह्या 4 बांध आहे त्यावरती क्लिक करून मधल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मध्ये येऊन जाईल. आणि पुन्हा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्या इथे काय करायचं सिम्पली कलरचा ते ऑप्शन आहे जो पण इथून तुम्हाला कलर पाहिजे इथून तुम्ही ठेवू शकता. तर आपला जो ब्लॅक आहे तोच इथून आपण ठेवलेला आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या इथे फोनचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं एबीवरती. आणि इथून तुम्हाला माय फोनवरती क्लिक करून आपण तुम्हाला फोन दिल मराठी ते तुम्हाला इथून ॲड करायचे, ठीक आहे. इथून ॲड करू शकता. हे 2 ऑप्शन आहे त्यावरून, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं इथून सिम्पली मराठी फोन 1-2 घेऊया आपण, म्हणजे सिलेक्ट करूया इथून. तर इथून हा भारी वाटतो तर इथून आपण सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर आपले हे जे म्हणजे टेक्स्ट आहे इथून चांगलं दिसून जाईल, ठीक आहे. अशा वेळेस दिसल्यानंतर आता आपल्या सिम्पली हे टेक्स्ट असं झाल्यानंतर आता आपले हे जे इमोजी आहे ते आपल्याला काय करायचे म्हणजे जे आयफोनमध्ये असतात तशा वेळी इथून करायचं. त्याच्यासाठी आपल्या पुन्हा आहे ना फोंटवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला आहे ना मी एक इमोजी फोंट दिल तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. अशा वेळी इमोजी फोंट असेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे, पण डायरेक्ट नाही करायचं जसं मी सांगतो तशा वेळी, ठीक आहे. तर आपल्या आता काय करायचं ही जी लेंथ आहे ना जेवढी हे टेक्स्टला आहे ते आपल्याला फक्त इमोजीला ठेवायचे अशा वेळी, ठीक आहे. ठेवल्यानंतर आता आपल्याला सिम्पली माय फोंटवरती क्लिक करून जे आपलं इमोजी इथून सर्च करू इथून ॲड करायचं. त्याच्यानंतर आपलं जे म्हणजे इमोजी आहे अशा वेळी इथून होऊन जाईल आयफोनमधलं, ठीक आहे. अशा वेळी हे आपलं इथे कॅप्शन झालं, ठीक आहे. म्हणजे इथून परफेक्ट जिथे पण तुम्हाला ॲडजस्ट करायचं इथून तुम्ही करू शकता. आणि इथून परफेक्टमध्ये इथून रेशोमध्ये ॲड करू शकता अशा वेळी, ठीक आहे. हे तर झालं एक. आपल्याला आता काय करायचं काय काय म्हणजे बॅकग्राऊंड पण देतं त्याला. तर सिम्पली आपल्या ह्याला बॅकग्राऊंड देण्यासाठी त्याच कॅप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली येते थोडं स्क्रोल केल्यानंतर बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हे फक्त ह्याच्यावर एकदा टॅप केल्यानंतर इथून जो पण तुम्हाला बॅकग्राऊंडला कलर पाहिजे तुमच्या टेक्स्टला इथून सिलेक्ट करायचं आणि तुमच्या टेक्स्टला म्हणजे बॅकग्राऊंड होऊन जाईल व्हाईट कलरचं, ठीक आहे. अशा प्रकारे पण खूप जण म्हणजे बॅकग्राऊंड देतात कॅप्शनला. त्याच्यानंतर इथून बॅकग्राऊंड दिल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. कलर पण इथून तुम्हाला जे पण पाहिजे इथून ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं अशा बघा, ठीक आहे. इथून तुम्ही ना व्हाईट पण बॅकग्राऊंड देऊ शकता आणि ब्लॅकसुद्धा देऊ शकता. इथून ब्लॅक व्हाईट बॅकग्राऊंड जे पण पाहिजे तुम्हाला इथून करू शकता. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे जर आपण व्हाईट बॅकग्राऊंड केलं तर आपलं टेक्स्ट जे असेल ते ब्लॅक ठेवायचं. आणि जर आपण ब्लॅक बॅकग्राऊंड केलं तर टेक्स्ट असेल ते आपल्याला आहे ना सिम्पली व्हाईट ठेवायचं अशा वाईट. इथून व्हाईट ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंड इथून ब्लॅक करूया अशा वाईट, ठीक आहे. कलरमध्ये जाऊन तर इथून आपलं ब्लॅक होऊन जाईल, ठीक आहे, ब्लॅक अँड व्हाईट अशा प्रकारे. तर हे झालं आपले दुसरं झालं. त्याच्यानंतर अजून एक तिसरं आहे ते पण आपण सांगूया. इथून आपण काय करूया हे जो बॅकग्राऊंड घालूया. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना स्टोक द्यायचा आहे ते पण खूप ट्रेंडिंगला आहे, ठीक आहे. अशा इथून हे आपलं व्हाईट आहे तर आपल्या इथून स्टोक देण्यासाठी इथे स्टोकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून सिम्पली इनेबल करायचं आहे आणि इथून जे पण कलर पाहिजे तो इथून ठेवायचा अशा, ठीक आहे. ब्लॅक ठेवूया आपण इथे. आणि आपला स्टोक आपल्याला आहे ना जो म्हणजे तुमच्या टेक्स्टला सूट होईल तोच ठेवा, म्हणजे 2-3 पर्यंत ठीक आहे, ठीक आहे. जास्तीत जास्त 5 त्याच्यावर जाऊ नका लय, मग ते वेगळं दिसेल, ठीक आहे. अशा इथून ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करू शकता. आणि जो पण इथून तुम्हाला कलर पाहिजे इथून ठेवून तुम्ही ठेवू शकता ब्लॅक अँड व्हाईट
तोच खूप ट्रेंडिंगला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी अजून काय आपल्याला ठीक आहे. हे झाल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना फॉन्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आहे ना आपण मराठी फॉन्ट देईल खूप सारे. त्याच्यातले जे पण पाहिजे तुम्ही इथून ठेवू शकता शिवाय जे पण तुम्हाला चांगले वाटेल ते. आणि सिम्पली आपले हे फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर इमोजीला आपल्याला फक्त आहे ना जे आपले इमोजी फॉन्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयफोनवानी इमोजी होऊन जातील ते अशिवाय. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपले आता काय करायचं हे झालं आपलं हे म्हणजे कॅप्शन आहे का. अजून एक तुम्हाला सांगतो तर हे काय करायचं हे तर मध्यभागी आल्यानंतर इथून हे कॅप्शन दिल्यानंतर इथून आपण ना ह्याला बॅकग्राऊंड देऊ अशा प्रकारे. ठीक आहे. इथून आपण ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड देऊ आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करू. हे झालं. त्याच्यानंतर आता आपल्या पुन्हा ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचं वरती त्या आणि टेक्स्ट घ्यायचं इथून. त्याच्यानंतर आपले हे टेक्स्ट अशा वरती आणायचं आहे आणि एडिटवरती क्लिक करून सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे दुसरं टेक्स्ट इथून ॲड करायचं अशा वेळी म्हणजे जे पण तुम्हाला पाहिजे इथून तुम्ही करू शकता. तर आपण इथून जे टॉपचं आहे ते एक करूया इथून सर्च करूया अशा प्रकारे. ठीक आहे. हे आणि त्याच्यानंतर आपल्याला गरुडचं एक पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते परफेक्ट वाटतो आहे. ठीक आहे. इथे मिळून जाईल आपल्या पक्ष्यांच्या. ओके इथं मिळून जाईल. ठीक आहे. तर इथून आपण सिलेक्ट करू ओके करूया. ठीक आहे. अशा प्रकारे इथून हे म्हणजे इमोजी येऊन जातील. आता आपल्या फॉन्टवरती क्लिक करायचं ते आणि जे आपले इमोजी फॉन्ट इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके. तर अशा वेळी इथून येऊन जाईल मोठं करायचं अशा प्रकारे. मोठं झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हे जे इमोजी ते आपल्याला सिम्पली खाली घालवायचं. इथून तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा अशा खाली घालवू शकता. नाही ते तुम्हाला ना टू बॅकचं ऑप्शन येते त्याने सुद्धा बॅक घालवू शकता अशा वेळी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला आहे ना अजून तुम्हाला जे पण डोकं चालेल इथून तुमचं तशा वेळा इथून हे जे कॅप्शन आहे ते तुम्ही करू शकता. तर एवढे होतं आपलं बेसिक. जर तुम्हाला अशा वेळा फोटोवरती जे कॅप्शन असते ते टाकायला जमत नसेल तर आता जमून जाईल आणि इंस्टाग्रामला तुम्ही अशा वेळी तुमची जी पोस्ट आहे करू शकता. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.